इति पिशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुष्यानं बुद्धो भगवाति सम्मा सम्बुद्धो भगवान् भगवन्तः परिवारेणि स्वाहातो भगवता धम्मो सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। ओपासवन्तानि वन्दे द्वारत्रयेण कर्तं सर्वं अपराधं क्षमतु मे वन्दे द्वितीयम्पि ओपासवन्तानि वन्दे द्वारत्रयेण कर्तं सर्वं अपराधं क्षमतु मे वन्दे तृतीयम्पि ओपासवन्तानि वन्दे द्वारत्रयेण कर्तं सर्वं अपराधं क्षमतु मे वन्दे ओंकारं वन्दे ईशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत्तमे वन्दे द्वितीयम्पि ओंकारं वन्दे ईशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत्तमे वन्दे तृतीयम्पि ओंकारं वन्दे ईशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत्तमे वन्दे यमहं वदामि तं वदेथ नमो तस्स भगवतु अरहतु सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं
द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि तिसरनेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शील सम्पादेत संपूर्ण दानदात्या परिवाराच्या हित सुखाकरिता मंगल मैत्रीचा पाठ होत आहे। परित्राणातील महत्वपूर्ण काही सूक्त पठन केले जात आहेत। आपण सर्वांनी हृदयाशी हात जोडून शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। 3 वेळा साधुकार द्यावा। समंत चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सद्गमुखदं
धम्मा सवन कालो अयं भदन्ता धम्मा सवन कालो अयं भदन्ता परित्ता सवन कालो अयं भदन्ता। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से। ये संता संतचित्ता ते शरणा शरणा ये था लोकंतरे वा भुम्मा भुम्मा च देवा गुणगण गहना व्यापका शब्दकालम् ये ते आयन्तु देवा वरकनकमये मेरुराजे वसन्तो संतो संतो सहेतो मुनिवर वचनं श्रोतुमक समग्गा सभ्येषु चक्रवालेषु यक्षा देवा च ब्रह्मणो यं अम्मे हि कथं पुण्यं सर्वसम्पत्ति साधकं सभ्येतं अनुमोदित्वा समग्रा शासने रता प्रमादरहिता होन्तु आरक्षासु विशेषतो शासनस्य च लोकस्य बुद्धि भवतु सर्वदा शासनमपि च लोकञ्च देवा रक्षन्तु सर्वदा सद्धिं होन्तु सुखी सर्वे परिवारे अत्तनो अनिघा सुमना होन्तु सह सर्वे हि ज्ञातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अज्ञिकतो वा बुदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कंटकतो वा नखततो वा जनपदरोगतो वा असद्धम्मतो वा असन्दिष्टितो वा असपुरीसतो वा चण्डहथि असमीग गोण कुकुर अहिविच्छिका मणि सप दीपी अच्छ तरच्छ सुकर महिष यक्ष रक्षसादिः नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा सभ्ये आरक्षं गरन्तु ये तेन सच्चवतेन
सोथिते वन्तु सर्वदा एतेन सच्चवतेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोग विनश्यतु एतेन सच्चवतेन होतु ते जयमङ्गलं ते। करणीयमत्तकुशलेन यन्तं सन्तं पदम् अभिसमेच्य सक्को उजूत सुजूत सुवचो च समुदु अनतिमानि सन्तुष्को च सुबरो च आपकीचो च सल्लहु कौति सन्तीन्द्रियो च निपको च आपगभ्भो कुलेषु अनुगिद्धो न चङ्खुदं समाचरे किञ्चियेन विन्यो परेवुपवदेन्यो सुखिनो वा केमिनो हन्तु सर्वे सत्ता भवन्तु सुखितत्ता ये केचिपानभूतति तसावाथावरावानवशेषा दीघा वाये महन्ता वा मध्यमा रसकानुकतूला दिट्ठा वायेव अदिट्टे ये च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा सम्भवेसि वा सभ्ये सत्ता भवन्तु सुखितत्ता न परो परं निकुपेत नातिमन्येत कथचिनं कञ्चे व्यारोसना पटिगशय्या नायमये स दुःखमिच्छय्य माता यथा नियं पुतं आयुषा एकपुतं अनुरक्षे एवं पिसा बभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेताञ्च सबलोकस्मिन् मानसं भावय अपरिमाणम् ऊर्ध्वं अधोचतिर्यं च असंबाधं अवेरं असपत्तं तिष्ठं चरं निसिन्नो वा शयानो वा यावतस्य विगतमिद्धो एतं सतिं अदित्यय ब्रह्ममेतं विहारं विदमाहो दिट्ठिं च अनुपगम्य शीलवादर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेधं न हि जातु गपसेयं पुनरेति। दुःखपत्ताचनि दुःखा भयपत्ताचनि भया शोकपत्ताचनि शोका हन्तु सभ्ये पिपानिनो ये तावता च तुम्मेहि सर्वतं पुण्यसम्पदं सभ्ये देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सदाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता भवन्तु गच्छन्तु देवता गता सभ्ये बुद्धा बलवत्ता
अच्छकानंचयं बलम् अर्हन्तानंच तेजेन रक्षन् बन्धामि सपस्सु आकाशटा च भूमष्ठा देवानागा महीधिका पुण्यं तां अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासना आकाशटा च भूमष्ठा देवानागा महीधिका पुण्यं तां अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशना आकाशटा च भूमष्ठा देवानागा महीधिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति एतेन सच्चवचेन सुखिते होन्तु सर्वदा एतेन सच्चवचेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोग विनाशतु एतेन सच्चवचेन होतु ते जयमङ्गलम् बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। जय भीम। नमो तस्से भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स पुप्पानि हेव पचिनान्तं व्यासत् मनसं नरं सुतं गामं महोघोव मच्चु आदाय गच्छति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय आर्य उपोषित दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील
N12 हडको येथील सिद्धार्थ नगरातील सातवाहन बुद्ध विहारामध्ये माझ्या समवेत उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू रत्नदीपजी थेरो, महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथील संपूर्ण श्रामणेर संघ, या आपल्या विहारातील धम्मसेविका महिला मंडळ आणि धम्मदेशना श्रवण करण्यासाठी येथे उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। अत्यंत श्रद्धापूर्वक आपल्या सम्यक आजीविकेतून आज आपण संपूर्ण सिद्धार्थ नगरवासियांनी आम्हा भिक्खू संघास, श्रामणेर संघास सुंदर असे, चवदार असे, संतुष्ट होईपर्यंत भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान असे पुण्य संपादन केलेले आहे। आपण सर्वांनी केलेल्या दानाचं अनुमोदन म्हणून साधुकार देऊन आपण आपलं अभिनंदन करावे। हे वर्षावासाचं पर्व सुरू आहे। सर्वत्र संपूर्ण जगभरामध्ये जे श्रद्धावंत लोक असतात, ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असते, ते लोक सातत्याने बुद्ध विहारात जातात, ते लोक सातत्याने दान पुण्य करीत असतात, ते श्रद्धावंत लोक सातत्याने त्रिसरण पंचशील ग्रहण करून त्याचं आचरण करत असतात। आठवड्यातून एक दिवस उपोषताचे पालन करत असतात आणि ध्यान साधना करून आपल्या मनाला निर्मळ बनवित असतात आणि सारांश रूपाने आपल्या जीवनाचा विकास साधत असतात। यथार्थतः जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्याचनुसार आपणही येथे पूजनीय रत्नदीप थेरो भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली रोज आणि रोज धम्मदेशना ग्रहण करीत आहात, श्रवण करीत आहात आणि आपण आपलं जीवन धन्य करीत आहात। आज आम्हाला इथे बोलावलं, पावसामुळे थोडा कार्यक्रमामध्ये व्यत्यय आला होता। भंतेजींची तयारी मोठी जोरात होती। भंतेजी गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला सांगत होते की मोठी रॅली असणार आहे आणि त्या रॅलीमधून आपल्या भिक्षू संघ चालणार आहे, श्रामणेर संघ चालणार आहे, लोक स्वागत करणार आहेत सर्व भिक्षू संघाचं आणि त्यानंतर मग विहारामध्ये भोजनदान असणार आहे। परंतु पावसामुळे, पाऊसही महत्त्वाचाच आहे, व्यत्यय आणला असं नाही म्हणू शकणार आपण आणि नाही म्हणायला पाहिजे, कारण पावसाची नितांत आवश्यकता आहे। खरं तर आता ही जी रात्र गेली आणि सकाळ उगवली तेव्हा आम्ही पाहत होतो सर्वत्र पाणीच पाणी आहे आणि मला असं वाटलं की बा कितीतरी वर्षानंतर पहिल्यांदाच पावसाळा सुरू झाला की काय, कारण पाणीच नाही आहे सगळीकडे, लोक परेशान आहेत। बघा, विशेष म्हणजे आपला देश कृषी प्रधान आहे आणि शेतकऱ्यासाठी, शेतीसाठी नितांत पावसाची आवश्यकता आहे। आपल्याला जरी आपल्या दारावर नळ असल्यामुळे आपले ड्रम भरून ठेवता येतात, भांडे भरून ठेवता येतात आणि पाणी भेटते आपल्याला, बिसलरी पण पिऊ शकता, पण शेतकरी मात्र शेतीमध्ये राबतो। त्याने सोयाबीन पेरलाय, त्याने ज्वारी पेरली आहे, त्याने मका, काय जे काही असेल धान्य पीक आपण जे इथे सहज घेऊन मार्केटमधून खाऊ शकतो, ते बीज, ते धान्य, ते पीक पेरण्यासाठी, पिकवण्यासाठी त्याच्या नाकी नऊ येत असतात। अनेक प्रकारच्या त्रासातून तो त्या धान्याला, पिकाला पिकवत असतो, फुलवत असतो, फळवत असतो आणि त्यामध्ये सर्वात मोठी जबाबदारी असते ती पावसाची, पाण्याची, आणि म्हणून पाणीही सुद्धा आवश्यक आहे। आणि त्यामुळे एका अर्थाने पाण्याने आपलं स्वागतच केलंय, पावसाने स्वागतच केलंय, असं आपण पॉझिटिव्हली घेतलं तर पाऊस पुन्हा पडेल। त्यामुळे भगवान बुद्धांनी बघा हे दान पुण्य करायला सांगितलेलंच आहे।
सील पालन करायला सांगितलेलंच आहे. आता मी ही जी गाथा म्हणालो बघा, उपवगातील ही गाथा आहे. भगवान बुद्ध या गाथेत म्हणतात, आसक्तीयुक्त माणूस, आसक्तीयुक्त मनुष्य कामभोगाची फुले वेचण्यात मग्न असतो. लक्षपूर्वक आहे, काही बुद्धाची वाणी आहे. भगवान आपले पाली भाषेतून उपदेश करायचे आणि तीच गाथा मी मराठीमधून आपणास समजून सांगतो आहे. भगवान म्हणतात, आसक्तीयुक्त मनुष्य कामभोगाची फुले वेचण्यात मग्न असतो, परंतु झोपलेल्या खेड्यास ज्याप्रमाणे पुराचा महाप्रवाह वाहून नेतो, अगदी त्याचप्रमाणे मनुष्याला मृत्यू अचानकपणे घेऊन जातो. भगवंताचं वचन कसं आहे बघा. भगवान उपमेद्वारे समजून सांगायचे माणसांना. कितीतरी उपमा आहेत बौद्ध साहित्यामध्ये. भगवंताच्या उपदेशांमध्ये भगवान निसर्गाचेच उपमा द्यायचे, निसर्गातीलच उपमा द्यायचे. याही गाथेमध्ये भगवान बुद्ध मनुष्य आणि पुराची तुलना केली आहे भगवंताने. भगवंत म्हणतात, आसक्तीयुक्त माणूस. आसक्ती कोणती? पंचेंद्रियांची आसक्ती. ह्या जिभेची आसक्ती वेगळी असते, ह्या श्रवण इंद्रियांची आसक्ती वेगळी असते, ह्या डोळ्यांची आसक्ती वेगळी असते, त्वचेची आसक्ती वेगळी असते. प्रत्येक संपूर्ण पंचेंद्रियांची आसक्ती वेगवेगळी असते. आणि मनुष्य प्राणी जो आहे या आसक्तीमध्ये गुंतलेला आहे. तो गुंग आहे. सुखाला दुःख समजतो, दुःखाला सुख समजतो. मनुष्य एवढा विचित्र प्राणी आहे की कधी तो साराला असार समजतो आणि असाराला सार समजतो. म्हणजे वाईटाला चांगलं समजतो आणि चांगल्याला वाईट समजतो. जिथे भांडणं होतात तिथे जास्त गर्दी असते की जिथे ध्यान होते तिथे जास्त गर्दी असते? कुठे होते गर्दी? बापा तुम्हाला तर सांगायलाच नको. सिद्धार्थ नगर आहे. म्हणजे तुम्हाला वाईट म्हणत नाही बापा, तुम्ही तर लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. तुम्ही तर औरंगाबाद मध्ये नावाजलेलेच आहे. सिद्धार्थ नगर म्हटल्यावर बापा काही विचारूच नका. तर नाव ठेवत नाही तुम्हाला, तुम्ही फार चांगले आहे. पण बुद्धाचं वचन बघा कसं सत्य आहे. सदा सर्व काळ सत्य बुद्धाचं वचन असते. बुद्धाच्या वचनाला कोणी खोडू शकत नाही. बुद्धाच्या वचनाला कोणी खोटं साबित करू शकत नाही. बुद्धाच्या वचनाला चुकीचं कोणी सिद्ध करू शकत नाही. आणि म्हणून भगवंताने त्या काळामध्ये सांगितलं मनुष्य प्राण्याला की मनुष्याचं मनच असं आहे मच्छरासारखं. मनुष्याचं मन आहे माकडाच्या मनासारखं. कारण माकड जसं एकाच झाडाचे सगळे फळं खाऊन संतुष्ट राहत नाही. एक आंबा खाला, त्याचा एक घास खाला की फेकून देते, दुसरा आंबा तोडते. ते पण त्या आंब्यावरचा एक दोन आंबा खाऊन झाला की दुसऱ्या आंब्यावर उडी घेते, दुसऱ्या झाडावर उडी घेते, तिथचं एक दोन खाते आणि उडी मारते. बघा, संतुष्ट राहत नाही. मनुष्य प्राणी असाच आहे. कितीही मिळू दे, मरेपर्यंत येऊ द्या म्हणते, फक्त जाऊ द्या म्हणत नाही. कधी जयंतीची वर्षावासाची वर्गणी लावल्यावर मग 100 रुपये वर्गणी समजा दिलीच, 100 वेळा विचारते काय केले म्हणते पैसे. धम्मसेविका महिला मंडळाचे अध्यक्ष कोण आहे म्हणते, बाई आमच्याकडे पैसे मागायला आल्या होत्या, हिशोब दिला का म्हणते आम्हाला. कोणता अध्यक्ष बनवला म्हणते, तरुण. तुम्ही सांगा म्हणते मला, तुम्ही काय काय केलं पैशाचं. आणि काही काही ठिकाणी तसं होते बाबा, असं काही नाही होत नाही. तुमच्याकडे नसेल होत, तुम्ही लय चांगले. पण नेतृत्व करणारेच कधी कधी बिघडवतात. समाजाला बिघडवतात, विहाराला बिघडवतात आणि विहाराच्या सिस्टमला बिघडवतात पूर्ण. तुम्ही नाही तसे, पण बिलकुल असे काही काही असतात. म्हणून विहार जिथे कुठे बंद पडले असतील त्याचे कारण जर शोधले तर दुसरे लोक कमी त्याला कारणीभूत आहेत, आपलेच लोक त्याला जास्त कारणीभूत आहेत. खरं की खोटं? बापा खरंच म्हणाल तुम्ही, खोटं कसं म्हणाल? जिंदगी तुमच्या जवळच केली आपली. त्यामुळे इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र पूर्ण माहित असते आपल्याला. आणि इथं आलेलो आहे आपण, इथे पण आलेलो आहे, इथे पण प्रवचन झालेले आहे. तुमच्यात बसलेल्या माझ्या आया, माझे बाबा जिवंत आहेत. भंतेजींनी तर किती वेळा बोलवलं, पण फार वर्षांपूर्वी देखील वर्षावासाच्या काळामध्ये इथे येऊन ग्रंथ वाचत होतो, इथे येऊन प्रवचन देत होतो. जेव्हा मैत्री विहारात राहत होतो तेव्हा मैत्री विहारातही प्रवचन जात होतो, इथेही येत होतो. त्रिरत्न बुद्ध विहार, भारत माता नगर, तिथेही जात होतो.
टीव्ही सेंटरला त्या गवई आई राहतात, त्या गवई आईच्या घरी पण महिला मंडळ येत होतं, एक त्या साईडचं पूर्ण तिथेही जात होतो. त्यानंतर यंतेराचं आत्ताचं जे सुजाता बुद्ध विहार ते नव्हतं तेव्हा, तर तिथे पण घरोघर ग्रंथ वाचायचा कार्यक्रम होता, तिथेही जायचो. यशोधरा कॉलनीत आणि बऱ्याच ठिकाणी जात होतो. आमच्याकडे सायकल होती तेव्हा, सगळीकडे फिरायचो. पावसाने ओलत चिंब होऊन यायचो बघा. इथे पण कधी कधी, आता जवळच जरी असलं तरी पाऊस यायचा. मात्र जिद्द चिकाटी होती लोकांना शिकवण्याची, लोकांना घडवण्याची. म्हणून आपल्याही विहारामध्ये आलेलो आहे आणि पूजनीय भंतेजींनी आज आम्हाला इथे बोलवलं, एवढा मोठा सन्मान केला. एकदा भंतेजीसाठी साधुकार द्यावा रत्नदीप भंतेजी. भंतेजींचं धम्मोदय चॅनल, भंतेजीचं आपल्या धम्मोदय YouTube चॅनल आहे. इथंच बसून रोज उपदेश करतात, धम्मपदातील गाथा सांगतात, त्याच्या कथा सांगतात आणि त्यांचंही YouTube चॅनल असल्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारे ते उपदेश करतात. आपल्या सिद्धार्थ नगराला घडविण्याचं काम, सिद्धार्थ नगरात परिवर्तन घडवून आणण्याचं काम आपले पूजनीय भंतेजी करतात. एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं स्वागत करा. बस बस बस, टाळ्या वाजवण्यात एकच नंबर, टाळ्या वाजवायला सांगा होते. आणि त्यामुळे बघा, भगवंताचा धम्म जो आहे, भगवान बुद्ध म्हणतात या पंच इंद्रियांची जी आसक्ती आहे, या आसक्तीमध्ये मनुष्य प्राणी गुंतलेला आहे बघा. कानानं मनासारखं ऐकायला भेटलं तर बरं आहे म्हणते, मग ते काही असो, पण कानाला बोर वाटलं की डुलक्या देते अशी. बस झालं म्हणते, किती बोलावं म्हणते, आता कुठे जाओ. म्हणून पहा, नको ते ऐकायला फार गोड वाटते. म्हणजे गाणे असतील नको नको असे आपल्याला बिघडवणारे, आपल्या घरादाराला बिघडवणारे, ते लय गोड वाटतात लोकांना आपल्या. काही काही घरात काय काय वाजते बघा, असं गाणे बिणे वाजत असतात. जयंतीला तुमच्याकडून तर 5-5 मिरवणुका निघतात आणि आमची मिरवणूक इकडे येते. आम्ही पाहतच राहतो. आता आम्ही जरा स्ट्रिक्ट असल्यामुळे, आम्ही जरा कडक असल्यामुळे, कडक लोक सगळ्यांनाच काय आवडत नाहीत. यांनाही विचारा माझं खोटं असेल तर, कारण मास्तरे बी जे कडक असतात ते आवडत नाहीत सगळ्यांनाच. जे हुशार असतात, ज्यांना घ्यायचं असते काहीतरी शिक्षकाकडून, त्यांना बिलकुलच आवडतात. म्हणून आम्ही तिकडे राहून बघा काही शिस्ती लावलेल्या आहेत. भंतेजी पण तुम्हाला शिस्त लावत आहेत. वर्गणी मागण्याचा तिकडे फंडा ठेवलेला नाही, कोणी कोणाकडे जात नाही, वर्गणी मागत नाही. कारण आम्ही लोकांना शिकवलं आतापर्यंत. बाबासाहेबांनी मागायला शिकवलं नाही, भगवान बुद्धांनी सुद्धा मागायला शिकवलं नाही, त्यांनी द्यायला शिकवलं. समजलं तुम्हाला? मग जयंती असो की वर्षावास असो, आपण मागितलं नाही पाहिजे आणि मागण्याची पण अपेक्षा नाही केली पाहिजे, परंतु दिलं पाहिजे आणि देत राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या इकडे सुद्धा जे काही कार्यक्रम होत राहतात ते दानातूनच होतात आणि दानातूनच झाले पाहिजे. आता ते बघा काय त्यांचं जैन परिवार आता आला बघा, निलेश जैन आणि त्यांच्या दीपालीताई आणि निलेश जैन यांनी आपल्या वर्षावासाच्या कार्यक्रमाचं संपूर्ण भोजन दानाचं श्रेय संपूर्णतः आपल्याकडे घेतलं बघा श्रद्धेतून. एकदा त्यांच्यासाठी पण साधुकार दिला पाहिजे. मोठ्या जलद गतीने परिवर्तन होत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहोत बाबासाहेबांचं काम करण्यासाठी, धम्माचा प्रचार करण्यासाठी. तुम्ही जर आमचं फेसबुक, व्हॉट्सअप बघत असाल, YouTube बघत असाल, तर असा एकही दिवस जात नाही की एखादी पोस्ट, एखादा व्हिडिओ जात नाही आपला. आणि त्यामुळे एवढं परिवर्तन होत आहे लोकांमध्ये. आपल्याच लोकांमध्ये नाही तर इतरांमध्ये सुद्धा परिवर्तन होत आहे. इतरांमध्ये परिवर्तन होत असताना आपल्या लोकांना मी सांगतो, इतर लोकांना नाव ठेवत बसणाऱ्या लोकांना मी नेहमी सांगत असतो की ते लोक असे आहेत, ते लोक तसे आहेत, ते बरोबर नाहीत वगैरे वगैरे म्हणता म्हणता आपणच वाईट होतो की काय, असं कधी कधी आपल्या लोकांकडे पाहून वाटते. त्या लोकांना नाव ठेवते, ते मंदिरातच जाते, ते अंधश्रद्धाच करते, ते नमाजच म्हणतात, ते पायात पडतात, ते काय काय करतात आणि हे जिंदगीत कधी विहारात येत नाही. पण पद म्हणल्यावर तर बाप्पा, पद पाहिजे म्हणते, फूल पाहिजे म्हणते, हार पाहिजे म्हणते, समाजाची हार झाली तर झाली म्हणते, मला हार द्या म्हणते. हे आपल्याकडे लय जोरात आहे. तुम्हाला सोडून म्हणतो बाबा, दुसऱ्यांना म्हणतो तुम्हाला नाही, तुम्ही तर लय चांगले आहे. परंतु बघा, ही गोष्ट अत्यंत वाईट आहे आपल्या समाजामध्ये. अहंकार, मीपणा, स्वार्थ, मला मोठं म्हणा, मला महत्व द्या, ह्याच्यामुळे समाजाचं सार्वजनिक नुकसान होते बघा.
ते महिला मंडळ असो, धर्मगुरू असो की कार्यकर्ते असो, का तरुण असो की तरुणी असो, सामाजिक धार्मिक कामामध्ये जर स्वार्थ ठेवला, अहंकार ठेवला, मीपणा ठेवला की त्या सगळ्या समाजाचा बट्ट्याबोळ झाला म्हणून समजायचं. बिलकुल कोणीच येत नाही, मग एक ना धड भाराभर चिंध्या होते बघा. म्हणून किमान हे क्षेत्र आपण सोडलं पाहिजे, या क्षेत्राला निर्मळ ठेवलं पाहिजे. बिलकुल कसला अहंकार आणि कसला मोठेपणा. जर बाबासाहेबांनी अहंकार बाळगला असता, बाबासाहेब जर मोठेपणासाठी जगले असते, स्वार्थासाठी जगले असते, तर हे आपले सोन्याचे दिवस आज जे बदलले ते बदलले असते का? बिलकुल कुठेच काही नाही. बाबासाहेब मरमर 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 केली बाबासाहेबांनी. लेकरं गेले, त्यांचे 4 लेकरं गेले, रमाई तारुण्यात गेली आणि त्यांनी कुठलाही अहंकार आणि स्वार्थ बाळगला नाही. आपल्या लोकांनी सुद्धा बाबासाहेबांकडून प्रेरणा घेतली पाहिजे. कारण इथे मोठेपणा भेटते म्हणून जर कोणी येत असेल तर आपल्या श्रद्धा नाही आहे. श्रद्धा त्यांच्यातच आहे ज्यांच्यात विनम्रता आहे. श्रद्धावान तेच आहेत की ज्यांना झुकण्याची सवय आहे. श्रद्धावान तेच आहेत ज्यांच्यामध्ये निस्वार्थ सेवाभाव आहे. श्रद्धावान तेच आहेत जे दररोज बुद्ध विहारात येतात. श्रद्धावान तेच आहेत ज्यांच्यामध्ये निस्वार्थ दान भावना आहे. श्रद्धावान तेच आहेत जे पंचशिलाचं काटेकोरपणे पालन करतात. श्रद्धावान तेच आहेत किमान 8 दिवसाला उपोषताच्या दिवशी अष्टशील उपोषत पालन करतात. श्रद्धावान तेच आहेत जे भिक्खू संघाचा सन्मान करतात. बाकीचे तो बापा जय भीम बोलून की दरबी चलो, हम जय भीम वाले हे म्हणते आणि ज्ञानाचा पत्ता नाही जरासा. बाबासाहेबाबद्दल विचारलं काही, बाबासाहेबांचे रायटिंग अँड स्पीचेस ग्रंथ किती आहेत, खंड किती आहेत, कोणत्या खंडात काय लिहिलंय बाबासाहेबांनं, कुठं कुठं भाषण केलंय, कोणत्या संस्था निर्माण केल्या, कशासाठी निर्माण केल्या, याचा लेखाजोखा जर विचारला तर मग खाली मान घालते. तेवढं माहित नाही म्हणते मला, फक्त जय भीम म्हणायला सांगा म्हणते आणि तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे याच्यावर नाचायला सांगा म्हणते फक्त, बस तेवढं लय जमते म्हणते, आम्हाला बाकीचं जमत नाही. म्हणून भगवंताने सांगितलं की जे मनुष्य प्राणी आहे आसक्तीमध्ये गुरफटलेले जे आहेत, आसक्ती म्हणजे लालसा, पाहिजेची भावना, डोळे मनासारखं डोळ्याला भेटलं पाहिजे, जिभेला मनासारखं भेटलं पाहिजे, कानाला मनासारखं भेटलं पाहिजे, त्वचेला मनासारखं भेटलं पाहिजे, मनाला मनासारखं भेटलं पाहिजे, पंच इंद्रियांना मनासारखं भेटलं पाहिजे. ही जी भावना आहे त्याला आसक्ती म्हटलाय, लालसा म्हटलाय, तृष्णा म्हटलेला आहे. आणि भगवंतानं आपल्याला सांगितलं की असे आसक्तिवान जी लोक असतात, तृष्णावान जी लोक असतात, ती लोक जी असतात या जगामध्ये कुठे काय भेटेल त्याच्यातच डोकं ठेवत असतात बघा. कुठे काय भेटेल म्हणतात, विहारात येऊन काय भेटेल आपल्याला, निवडणूक आली की तेव्हा आपल्याला काय भेटेल म्हणतात, रॅली असेल तर त्याच्यात काय भेटेल म्हणते आपल्याला, कुठं कार्यक्रम असेल तर आपलं काय म्हणते त्याच्यात, माझं काही विशेष आहे का बा, मी तिथे विशिष्ट आहे का, जर मी विशिष्ट असेल तरच येतो, मला खुर्ची भेटते का म्हणते अगोदर सांगा, आणि भेटत असेल तर येतो म्हणते, नाही तर ते भंतीजी बरोबर नाही बाबा. असे म्हणायला बसले लोक आपले, तुम्हाला काय सांगू, याच्यातच चाललंय सगळं काही. लय न्याऱ्या प्रकारचे लोक आहेत. श्रद्धा धार्मिकता गेली कुठं, भलतच काही लोकांचं चालते बघा. तुम्हाला त्याचा लय अनुभव असेल, तुम्ही मुकेत बसले, मला माहिती आहे सगळं काही, काऊन मुकेत बसता ते. आणि त्यामुळे भगवंतानं सांगितलं बघा की काही लोक आसक्ती वेचण्यातच गर्क असतात बघा. कुठेही जाऊ आसक्ती वेचण्यात गर्क असतात, म्हणजे आपला काय स्वार्थ आहे असाच शोधत असतात सगळीकडे. आपला स्वार्थ काय आहे, आपलं नाव होते का, आपला मोठेपणा मिळते का, आपल्याला मानपान मिळते का, आपल्या समोर झुकतात का, आपल्याला देतात का, ह्याचाच विचार करून जीवन जगत असतात. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं की अशा लोकांना पूर तसाच घेऊन जातो. पूर समजतं तुम्हाला, आता पूर आला बघा, बहुतेक नद्यांना आता पूर आलेला आहे बघा. तुम्ही आता न्यूज पाहत असाल, वर्तमानपत्र वगैरे पाहत असाल तर अनेक नद्यांना आता पूर आला, कारण रात्रभर पाऊस पडला ना. आणि पुराची विशेषता काय असते माहिती आहे का तुम्हाला, प्रवचन कोण कोण ऐकता तुम्ही आमची, बापा सगळेच ऐकतात, तुम्ही लय चांगले आहे. आमच्या प्रवचनात आम्ही नेहमी सांगतो अहंकाराचं एक उदाहरण, पूर कसा घेऊन जाते कोणाला ते. समजा नदीमध्ये नाल्यामध्ये मधोमध एखादं टेकडं निर्माण होते, जमा होते रेती वगैरे, आणि त्याच्यावर गवत येते की नाही, तर पूर जरी मोठा आला आणि किती वेळा जरी आला तर ते गवत असं झुकते.
आणि पूर त्याच्यावरून जाते. लवाळा हराळी कोणतंही गवत असेल, गवतात झुकण्याचा भाव असते, ते लवचिक असते, ते झुकते, पूर त्याच्यावरून जाते. पूर ओसरला की गवत जैसे थे डुलते बघा. पण किनाऱ्यावरचे झाड असे ताठच राहतात. कोण क्या करताय म्हणतात, ये पूर मेरा क्या करेगा म्हणतात. असे लय राहतात. आपली आता लय आहेत असे. पण भगवंताचं वचन कधी खोटं ठरत नाही. ते बिलकुल आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों एक दिन सच्चाई पर ही उतरेगा. बुद्ध का वचन. कारण भगवंतानं सच्चाई सांगितली. आणि त्या किनाऱ्यावर असलेले जे झाडं असतात, जे वाकायला तयार नसतात, झुकायला तयार नसतात, लवायला तयार होत नसतात, पहिला पूर येते त्याच्या बुडाखालची मुळ्याची माती थोडीशी घेऊन जाते. दुसरा पूर येते अजून थोडीशी माती घेऊन जाते. तोपर्यंत हे ताटच राहते. पूर काय करते, पूर काय करते असं म्हणते. आणि मग लयच मोठा पाऊस येते आणि महापूर येते एकदा. आणि महापूर आला की ते जे वाकतच नाही असं जे झाड असते ते होत्याच नव्हतं होते. ते उद्या सकाळी येऊन जर पाहिलं तर तिथे नसते, त्याच्या मुळे नसतात आणि त्याच्या खालची माती नसते. ते बिलकुल कुठल्या कुठे निघून जाते. असेच काही लोक असतात. एक दिवस बिलकुल बटन दबलं की गेले. आणि मग कुत्रे नाव काढत नाही. माणसं तर काढतच नाही, कुत्रे नाव काढत नाही. मग माझं म्हणणं आहे बाबा, कुत्रे नाव काढत नसेल तर तसं काऊनच बनाव, चांगलं बनाव. घाणच्या घाण झालेलं मन जरा निर्मळ कराव. नुसतं रुसणं फुगणं फन 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 करणं आणि फुसफुस फुसफुस करत राहणं नाही का. इकडचं तिकडं तिकडचं इकडं पाखडत राहणं. याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, हिला नाव ठेव, तिला नाव ठेव. काय कामाचं? खरं सांगा, कामाचं आहे का हे? काहीच कामाचं नाही ना हो. आणि मग सगळ्या समाजातून बाहेर फेकले जातात बघा. असे होतात. म्हणजे जसे दळणातून गव्हातून तुम्ही दळण निसता ना, दळण कसे नाही निसणार तुम्ही. जसे दळण निसताना गहू ज्वारी बाजरी निसताना निसणं समजते ना बापा, तुम्हाला काय नाही समजत. तर ते जसं निवडताना त्याला शुद्ध शब्द निवडणे, निसणे म्हणजे असं बघताल तेच शब्द. तर दळण निवडताना किंवा ज्वारी बाजरी निवडताना, गहू निवडताना त्यातले खडे खडेच फेकून दिल्या जातात. तसेच काही लोक, बाया माणसं जे लयच अवगुणानं भरलेले आहेत, असे ठासून अवगुण भरलेत, निघायला तयार नाही. भंतीजी किती बदलो, विहाराची बिल्डिंग बदलो, सारं नगरही बदलत चाललंय, बिल्डिंगही होत चालल्यात, पण स्वभाव तसाच. तुम्ही नाही तसे बाबा. मला सांगा, त्या जीवनाला काही अर्थ आहे का? सारं जग बदलत चाललंय, धडधड दिसायलंय की जैनाचे लोक येऊन इकडं, मराठ्याचे लोक इकडे येऊन मदत करू लागले, भंतीजीला वंदन करू लागले, मुस्लिम लोक बदलू लागले नाही का. सगळे दुनिया बदलायला तयार होते आणि आपण जाग्यावरच. मेरीच सुनोन मेरीच गिनोन मयच मयच. आता काही अर्थ आहे का त्याला? का भंतीजी असो का कोणी असो, माणसानं आपल्यातले अवगुण काढून टाकले पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. नाही तर ते सूम जळते पण पीळ कायम राहते. स्मशानभूमी जवळच आहे आपली. ये नाकराची स्मशानभूमी लय जवळ आहे. आणि बापा 7-8 दिवसाला आता कोणीतरी जातच असेल. लोकसंख्या तर लयच भरमसाठ वाढते बापा. सगळे आपलेच आहेत त्याच्यामुळे. आणि त्यामुळे तिकडं जायचा नंबर आपला लागायच्या अगोदर आपण बदललो पाहिजे. नाही बदललो तर आता बांधा म्हणतात अंगठे, आता हात बांधून टाका म्हणतात, आणि लवकर उचला म्हणतात. शरीर ताठ होऊ लागलं म्हणतात, आता वास सुटते म्हणतात, उचला. आणि तिथं गेल्यावर म्हणतात तोंड झाका आता पटकन. आणि टेंभा तयार केला का म्हणते कोण, त्याच्यावर राखेल ओतलं का कोण, माचीची काडी लवकर शोधा म्हणते, लावा म्हणते, आगन द्या फुकून, आता चला म्हणते, आता बस. आता मला सांगा काही अर्थ आहे का अशा जीवनाला?
म्हणून जोपर्यंत जीवात जीव आहे, जोपर्यंत हातपाय चांगले आहेत, तोपर्यंत आपण बदललो पाहिजे. बाबासाहेबांनी म्हणून आपल्याला बुद्ध दिला, आपल्यात बदल झाला पाहिजे. म्हणून भगवंतानं सांगितलं की ज्याप्रमाणे पूर एखाद्या झोपलेल्या खेड्याला, एखाद्या गावाला पूर्ण घेऊन जातो बघा, तुम्ही कधी पाहिलं असेल, गावाच्या गाव वाहून जातात पुरामध्ये. आता बातम्या बघा, तशाच बातम्या असतात. पूर्ण गाव वाहून जाते, गाईचा गोठा वाहून जाते, जनावर वाहून जातात, माणूस वाहून जाते, माल वाहून जाते, भरपूर काय काय वाहून जाते. मागे बघा कोकणामध्ये आपल्या महाड जवळ सावित्री नदी आहे. महाडला गेले का तुम्ही कधी? महाडला बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. आम्ही नेहमी कोकणामध्ये जातो, उन्हाळ्यामध्ये लोक बोलवतात, निमंत्रित करतात धम्मदेशनासाठी. तर आपल्या महाडातून बाहेर पडतानाच, म्हणजे महाडला लागूनच एक नदी आहे, सावित्री नावाची नदी आहे, आणि महाडमधून बाहेर पडल्यानंतर त्या नदीचा जुना पूल होता बघा. असं मागे मला वाटतं आम्ही गेलो होतो तेव्हा 2018ची काहीतरी गोष्ट घटना असेल ती. असा भयंकर पाऊस झाला बघा तेव्हा तिकडे, आणि महाडच्या जवळपासचे गावाच्या गाव वाहून गेले. आम्ही गावाला भेटी देण्यासाठी, काही सामान वगैरे देण्यासाठी गेलो होतो. एका गावातले 59 लोक ती दरड अंगावर कोसळली आणि मेले होते बघा. एकाच जागी गाडलं त्यांना, एकाच जागी. आम्ही तिथे गेलो, तिथे त्यांना आदरांजली वाहिली त्या लोकांना. त्या पाहिलं गावच्या गाव काहीच नव्हतं तिथे, म्हणजे अख्खं पूर्ण गाव ते डोंगराची दरड कोसळली, पूर्णच्या पूर्ण गाव होत्याचं नव्हतं झालं. आणि त्याच वेळेस बघा सावित्री, त्याच्या अगोदर सावित्रीला पूर आला होता, सावित्री नदीला. तेव्हा नेमकं महाडच्या बाहेर असलेला एक पूल होता, जुना पूल इंग्रजांच्या काळातला, आणि तो पूर आला रात्री, महापूर होता. तो पूल पूर्ण तुटला आणि तो हायवे आहे, गोवा हायवे, मुंबई गोवा हायवे, महाडमधून गेलेला जो हायवे तो मुंबई गोवा हायवे आहे बघा. त्याचं काम अजूनही व्हायचंच आहे. आपल्या अजिंठा हायवेचं काम बघा अपूर्ण आहे, अजूनही पूर्ण केलेलं नाही. ही फार वाईट गोष्ट आहे बघा. औरंगाबाद शहर सुद्धा ऐतिहासिक आहे, इथं बुद्ध लेणे आहेत, इथे किल्ला आहे, इथे भरपूर काय काय आहे, पण माहित नाही इथले लोक काय करतात आणि काय नाही. जपान सारख्या देशाने 18 करोड रुपये दिले होते लेण्यांसाठी, लेण्यांच्या विकासासाठी. चैनाने सुद्धा काही पैसे दिले होते, काही कोटी रुपये, परंतु कशात घातले औरंगाबादच्या लोकांनी माहित नाही. ही फार वाईट गोष्ट आहे की अजिंठ्याचा हायवे सुद्धा जो चौपदरी असायला पाहिजे, लवकर व्हायला, समृद्धी त्याच्या मागून होऊन पूर्ण झाला, सुरू झाला, आणि अजिंठ्याचा हायवे अजून कंप्लीट झाला नाही बघा. वर्ल्ड हेरिटेज सेंटर आहे आपला औरंगाबादचा अजिंठा लेणी, पण तिचा रोड पूर्ण झाला नाही. मुंबई गोवा हायवे सुद्धा आम्ही कितीतरी वर्षापासून कोकणामध्ये आम्ही जातो, उन्हाळ्यामध्ये पाहतो, एवढे खड्डे गड्डे आहेत, भयंकर, नाकी न येता ड्रायव्हिंग करताना बघा. अजूनही तो पूर्ण झाला नाही. आपले प्रवचन सगळे लोक ऐकतात, अधिकारी लोक सुद्धा ऐकतात. जे कोणी अधिकारी संबंधित असतील त्यांनाही मी या माझ्या धम्मदेशनीच्या माध्यमातून सांगेल की आपण जे कोणते हायवे चांगले चांगले मोठमोठे आहेत त्याचं काम केलं पाहिजे. मी हे यासाठी सांगत होतो की त्या सावित्री नदीवरचा असलेला पूल तुटला आणि कितीतरी लोक त्या पुरामध्ये वाहून गेले बघा. गाड्याच्या गाड्या गेल्या त्या नदीमध्ये वाहून. भगवंताचं वचन आहे, म्हणून आसक्तीमध्ये फिरणारे जे लोक असतात, मी माझं म्हणणारे जे लोक असतात, ज्यांना धम्म समजत नाही, ज्यांना बुद्ध समजत नाही, ज्यांना संघ समजत नाही, ज्यांना दान समजत नाही, ज्यांना सील समजत नाही, ज्यांना ध्यान समजत नाही, ज्यांना संयम समजत नाही, असे जे लोक असतात, अशा लोकांना पूर जसा एखाद्या झोपलेल्या गावाला घेऊन जातो, पूर्ण वाहून नेतो, अगदी त्याप्रमाणे मृत्यू अशा लोकांना अचानकपणे घेऊन जातो. आपले भंतेजी पण पहा, 92 वर्ष वय होतं आपल्या भंतेजी, सुगतबोधी भंतेजींचं. काल पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम झाला, एकदम हसता खेळता भंतेजीला मृत्यू आला. खरं तर तसा मृत्यू आला पाहिजे, पण येत नाही तसा मृत्यू कोणाला. खाटेला खंगून मरणाऱ्यांची संख्या फार जास्त असते बा. तुम्हाला खाटेला खंगून मरत नाही म्हणतात. खाटेवरून खाली ठेवा, खालून खाटेवर ठेवा, दळणामध्ये हात घाला म्हणते, चाब्या हातात द्या म्हणते, जरा चमचभर दूध पाजवा म्हणते, लेकीचं तोंड दाखवा, लेकाचं तोंड दाखवा, नातवाचं तोंड दाखवा, दागिने दाखवा, काय काय दाखवा, दाखवतच राहा म्हणते. कारण घेण्याचंच मन होतं, देण्याचं नव्हतं, नाही का. सोडण्याचं मनच नव्हतं, आणि सोडण्याचं मन नसलं की जीव जात नाही बापा. आणि नेमकं तेव्हा स्वतःलाच वाटते माझा जीव गेला पाहिजे म्हणून. परवाच्या दिवशी एक आपली आई सांगत होती, भंतेजी म्हणे माझ्या जावयाची आई म्हातारी आहे म्हणे, भरपूर 85-90 वर्ष वय झालंय,
बेडला पडू नाही, बेडला धरू नाही म्हणे, म्हणजे झोपू नाही. 2, 4, 5 वर्ष झाले म्हणे. आण खाता येत नाही, खाल्लं तर ते शिसू जाग्यावरच होते. त्या दिवशी बोलायला गेलो म्हणे, मला हळूच म्हणत होती, बारा ते बोलता जास्त येत नाही, एवढे लोक मरू लागले, मला कामून मरण येत नाही. एखाद्या डॉक्टरला सांगून मला इंजेक्शन तरी द्यायला सांगा. आपण कल्पना करू शकतो की जो मनुष्य जीवनभर म्हणतो की मी जगलो पाहिजे, मी वाचलो पाहिजे, मी मेलो नाही पाहिजे, काय परिस्थिती असेल, काय मानसिकता असेल, कोणता कसा त्रास असेल की त्या व्यक्तीला वाटते की मी मेलो पाहिजे. अशी एक वेळ येते बघा बऱ्याच लोकांवर, तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. अशी वेळ येते कधी कधी. आणि आपले भगवान म्हणाले ती वेळ येण्याच्या अगोदर आपल्यात बदल केला पाहिजे. आपण धार्मिक बनलो पाहिजे, शीलवान बनलो पाहिजे, गुणवान बनलो पाहिजे, माणसं जोडणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे, माणसं तोडणाऱ्यांपैकी बनून पाप कर्म करून नरकाची वाट आपण खुली करू नये. आपली माणसं जोडता आले पाहिजे, माणसं इकडे आणता आले पाहिजे. आपल्याला आपले मित्र मैत्रिणी शेजारी पाजारी आपल्याला इकडे आणता आले पाहिजे, बुद्धाकडे आणता आले पाहिजे, धम्माकडे आणता आले पाहिजे, संघाकडे आणता आले पाहिजे. निर्मळ मन बनवण्यासाठी त्यांना तुम्ही तयार केलं पाहिजे, ध्यानाला पाठवलं पाहिजे, शिबिराला पाठवलं पाहिजे, रोज ध्यान करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे, कोणाला दान देण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे, तुम्ही उपवास पालन करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे कोणाला तरी. परंतु कोणाला वाईट बनवण्यासाठी प्रेरित करता कामा नये, वाईट बनण्यासाठी कोणाला प्रेरित करता कामा नये, जीवनामधून उठण्यासाठी कोणाला प्रेरित करता कामा नये, धम्माच्या मार्गावरून च्युत होण्यासाठी कोणाला प्रेरित करता कामा नये. तसं जर केलं तर नरकाचा मार्ग आपण खुला करतो. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे बघा की आसक्तीयुक्त माणूस कामभोगाची फुले वेचण्यात मग्न असतो, परंतु झोपलेल्या खेड्यास ज्याप्रमाणे पुराचा प्रवाह वाहून नेतो अगदी त्याचप्रमाणे मृत्यू आपल्याला घेऊन जात असतो. मृत्यू वाचवतो का आपल्याला, थांबवतो का? थांबवतो. मृत्यू जर यायचा असेल जेव्हा कधी कोणाला, मला तुम्हाला कोणालाही जेव्हा कधी मृत्यू यायचा असेल ना, तेव्हा आपला पैसा कामी येतो ना, ओळखीचे डॉक्टर कामी येतात ना, आपण स्वतः डॉक्टर असेल तर आपल्याला वाचू शकत नाही, आपण शास्त्रज्ञ असेल तर आपल्याला वाचू शकत नाही, आपण भंतेजी असेल तरी आपण स्वतःला वाचू शकत नाही, आपण सिलवान असेल गुणवान असेल, कोणी राजा असेल, किती पैसेवाले असेल, किती मोठं गणगोत असेल, आपलं मायबाप असतील, तरी मृत्यू जेव्हा जिथे कुठे जसा कसा आपल्याला येणार असेल त्याला कोणीही वाचवू शकत नाही. हे बुद्धाचं वचन कायम लक्षात ठेवावं. आणि म्हणून आपण पुण्यकर्मामध्ये रममान व्हावं यासाठी आपल्या पूजनीय रत्नदीप भंतेजींनी आपल्याला ही प्रेरणा दिली. आम्हा भिक्खू संघाला, श्रामणेर संघाला इथे निमंत्रित करून सुंदर असं भोजनदान दिलं. आपलं महान हे पुण्य संपादन झालं. आज आर्य उपोषण दिन आहे. विशेष म्हणजे ही तारीख बघा कशी जणू काही हेतुपुरस्सरच घेतल्यासारखी झाली. उपोषणाच्या दिवशी भगवान म्हणाले रोज केल्यानं जे काही दान पुण्य करतो त्याचं पुण्य तर होतेच होते, पण आपल्या भगवंतानं 4 दिवसांची अधिक प्रशंसा केलेली आहे. सगळे दिवस सारखेच आहेत म्हणतात जरी भगवान, पण तरी पण भगवान बुद्ध म्हणाले महिन्यातले 4 दिवस जे उपोषणाचे असतात त्या दिवशी दिलेलं दान, त्या दिवशी केलेलं सील पालन, त्या दिवशी केलेलं ध्यान आणि त्या दिवशी केलेली मंगल मैत्री, त्या दिवशी केलेली सेवा ही महाफलदायी असते म्हणाले भगवंत. आणि भगवंताच्या वचनानुसार आज उपोषण दिनी तुम्ही स्वतः बनवलेलं सम्यक आजीविकेतून आणलेलं भोजनदान तुम्हाला भिक्खू संघाला देण्याची सुवर्ण संधी पूजनीय भंतेजींनी प्राप्त करून दिली. तेव्हा भंतेजींच्या प्रती सुद्धा मी साधुकार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्रीचा भाव व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम
रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि